पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व. एकाही नेत्यानं असा विचार केला नाही की कृष्णेच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी असा विचार केला की आपल्याला मदत केली पाहिजे, कारण ही कारखानदारी चांगली चालली. चांगलं चालली नसती तर असं झालं नसतं. चांगली चालली आहे म्हणून सगळ्यांनी विचार केला की हे असंच पुढे चाललं पाहिजे. मग हे विचार करा, अशा स्थितीमध्ये आपण कुणाच्याही हातात देण्याची ही गोष्ट नाही. प्रमाणात तुम्हाला चान्स मिळाला होता आणि त्या चान्स मध्ये तुम्ही काय केला तर तुम्हालाच कळलं काय झालं ते. आता असे अपघात होऊ नये, तो अपघातच होता, असा अपघात होऊ नये. त्याचं मग वाचलो पण, एवढं सगळं करून वाचलो. आता परत मी वाचू शकत नाही, पण एक मदतदाराचं आता मी एक घेतलेलं आहे की दोन पुस्तकं मी लिहून कारखानदारा कशी चालली पाहिजे आणि कशी बंद पडली पाहिजे. तर ह्याचा तुम्हाला सुद्धा अनुभव नसेल, तुम्हाला माहिती नसेल. माझ्यासमोर सगळं आहे ना, त्या कारखान्याकडे सगळं जे रिपोर्ट आहे ते सगळे कारखान्याकडे आहेत, सगळे जे हिशेब आहेत ते कारखान्याकडे आहेत, सगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत जाणून बुजून केलेल्या आहेत. म्हणून मी सगळ्यांना म्हणतो, हे इंग्रजीमध्ये त्याला ब्रेन क्रिया म्हणतात, गिल्टी माइंड म्हणजे क्रिमिनल माइंड आहे. तुम्ही हे सहजासहजी केलं नाही, तुम्हाला त्याच्यातनं पैसे काढायचेच होते, मिळवायचेच होते, असा विचार केल्याशिवाय झालेलं नाही. चुकून झालेलं नाही प्रमाण, सगळ्या गोष्टी जाणून बुजून केलेल्या आहेत. पण एवढे सगळे धक्के सहन करून सुद्धा हा सक्षम एवढा मोठा कारखाना असल्यामुळं वाचू शकला. इतर संस्था असतील तर कधीच लिक्विडेशन मध्ये गेली असते. तर आपण याच्यातनं सावरतो. आता आपल्याला पुढे जायचं आहे. सगळ्यात पूर्वीचा जो वैभव होता या कारखान्याचा, तसा वैभव ह्या राज्यामध्ये देशामध्ये आपल्या कारखान्याचा झाला पाहिजे. ह्या विचारानं आपण या इलेक्शनकडे जातोय. आता आपल्याला जास्त वेळ घेत नाही, वेळ संपत पण आलेली आहे, वेळ 10 वाजलेलेच आहे. ह्या इलेक्शनमध्ये एकच विषय आहे की मागचं इलेक्शन झालं त्यावेळेला आपण 11,000 मतांनी लीडनं निवडून आलो. आता ह्या वेळेला सगळे एक असताना आता किती मतांनी निवडून आलं पाहिजे आज. मग आता तुम्ही विचार करा, 20 म्हणा जे काही आहे. आता तुम्हाला माहिती आहे बाजूला किती लोक राहिले. बऱ्याच लोकांना विचारतो, अहो विरोधक कोण राहिला आहे. आता सांगत नाही, ग्रामीण भाषेमध्ये मला सांगतात, बाजूला कोण राहिलाय, ग्रामीण भागात सांगतात. मला काही म्हणे लोकशाहीमध्ये विरोध असावा, लोकांनी आपापली मतं मांडायला पूर्ण हे. पण आत्ताची परिस्थिती जे मला फीडबॅक मिळत आहे ते असं सांगते. आणि लोकांना विचारले का विरोधी कोण आहे, हा कोण आहे, तर मला सांगतात सगळ्या गावांनी ओवाळून टाकलेली. म्हणजे आम्हाला ह्या लोकांची लढा द्यायचा म्हणजे सोपं काम नाही. सांगा की आपण चांगल्या माणसाची विचारांना लढा देऊ शकतो, त्याच्याशी संभाषण करू शकतो, यांच्याशी काय करायचं. अशा परिस्थितीत आपण आहे. तर तुम्ही विचार करा की आपल्याला किती लीडनं आपलं पॅनल आलं पाहिजे, तर आपण खऱ्या अर्थाने म्हणू की आपण याच्यात यशस्वी झालो. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. मागच्या 11 वर्षामध्ये 14 पारितोषिक आमच्या संचालक मंडळाने मिळवली. प्रत्येक विभागाचं पारितोषिक मिळवलं. आम्ही उत्कृष्ट कार्यक्षमतेचं पारितोषिक मिळवलं. आम्ही उत्कृष्ट आर्थिक नियोजनाचं पारितोषिक मिळवलं. बेस्ट डिस्टलरीचं आम्ही पारितोषिक मिळवलं. उत्कृष्ट साखर विक्रीचा धोरण करण्याच्या बाबतीत पारितोषिक मिळालं. हे सगळं पारितोषिक मिळत असताना महाराष्ट्राचे लोक आदराने यशवंतराव मोठे कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे पाहायला लागली. पूर्वीच्या काळामध्ये आदर्शवादी असणारी अशी सहकारी संस्था जी होती आज देखील पूर्वपथावर आलेली आहे. अशा पद्धतीचं मत आज महाराष्ट्रामधल्या असंख्य लोकांचं झालं. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कोण चालवतं? आदरणीय शरदचंद्र पवार साहेब चालवतात. तिथं माझा वशिला चालेल का? एखाद्या वेळेस तुम्ही म्हटलं असता देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ वशिला लावला आणि बक्षीस मिळालं तर ठीक आहे, पण इथं पवार साहेब चालवतात त्या संस्थेने देखील बक्षीस दिलं. राष्ट्रीय स्तरावरच्या सुद्धा अनेक संस्थांनी बक्षीस दिलं आणि त्यामुळे वेगळ्या प्रकारचा नावलौकिक देखील
कारखान्याचा निर्माण होऊ शकला. आज आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम घेत असताना मला आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगायचंय की शेवटी निवडणुकीमध्ये आपण गाफील राहून चालणार नाही. निवडणूक ही विचाराची लढाई असते. निवडणुकीमध्ये आपण जनतेपर्यंत जाऊन आपलं चांगलं काम समजवण्याच्या बाबतीमधलं काम हे केलं पाहिजे. चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत जाण्याच्या बाबतीत काम हे आपल्या सगळ्या उमेदवारांनी केलं पाहिजे. परत परत लोकांच्या दारात जाऊन लोकांची समजूत काढण्याचं काम देखील आपल्या सगळ्या लोकांनी केलं पाहिजे. आणि त्यामुळे मला खात्री वाटते की ज्या पद्धतीनं नवीन जुन्या लोकांची आपण टीम केलेली आहे, काही ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन देखील त्यांना आहे, त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून मतदार राजापर्यंत आपण पोहोचायला कमी पडणार नाही. आणि येणाऱ्या 21 तारखेला भरघोष मतांनी जयवंतराव भोसले सहकार पॅनल आपण निवडून देऊ अशा प्रकारची खात्री निश्चित या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला व्यक्त करावीशी वाटते. आज या कार्यक्रमानिमित्त मला आपल्याला एवढंच सांगायचंय की जर त्या जयवंतराव भोसले सहकार पॅनलला आपण सत्तेची खरं चावी परत सोपवली, परत एकदा सत्तेमध्ये काम करण्याची संधी आपण आम्हाला जर का दिली, दोन महत्वपूर्ण गोष्टी आपण निश्चित स्वरूपी करणार आहोत. सगळ्यात पहिली महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2015 सालच्या निवडणुकीत आपण घोषणा केली की आम्ही निशुल्क साखर, परत त्याच्यावर टीका व्हायला नको, मोफत कोणाला आवडत नसतो शब्द, आपण शेतकऱ्याची मुलं आहे आपण मोफत म्हटलो, पण काही लोकांचा आक्षेप असेल तर निशुल्क आम्ही साखर देण्याचं धोरण करण्याच्या बाबतीमध्ये सुरुवात केलं. आपण निशुल्क साखर देण्यामध्ये यशस्वी झालो. जनरल बॉडीचा ठराव आपण घेतला, आपण ते वचन पूर्ण केलं. नंतर आपण घोषणा केली की आम्ही घरपोच साखर करू, आपण गावापर्यंत साखर पोच करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि आज आपण म्हणत आहोत की जर का परत सत्तेची संधी दिली तर आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठ्या खड्याची साखर ही देण्याच्या बाबतीमधलं वचन हे येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करू. आणि दुसरं आपण आश्वासन देतोय की आम्हाला संधी दिली की केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीमधला पैसा आपल्या पाणी पुरवठा योजनांना आणून परत एकदा पूर्वपथावर आपल्या पाणी पुरवठा योजना आणण्याचा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो. परत एकदा मोठ्या संख्येने आपण सगळेजण जमलात याच्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि थांब